हिंदी अनुच्छेद लेखन म्हणजेच पॅराग्राफ रायटिंग। विद्यार्थी और अनुशासन, विद्यार्थी म्हणजे स्टुडंट आणि अनुशासन म्हणजेच डिसिप्लिन। तर याचा आपल्याला अनुच्छेद लिहायचा म्हणजे पॅराग्राफ बनवायचा आहे। अनुशासन शब्द दो शब्द अनु तथा शासन से मिलकर बना है, म्हणजे अनुशासन हा शब्द या दोन शब्दांपासून तयार झाला आहे। कोणते? अनु आणि शासन। इसका अर्थ है स्वयं पर शासन करना, म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्वयं म्हणजे स्वतःवरती, शासन म्हणजेच अधिकार किंवा शिस्त लावणं, स्वतःला डिसिप्लिन ठेवणे, अर्थात नियमों के अनुसार स्वयं को चलाना, म्हणजेच नियमानुसार स्वतःचं आयुष्य जगणं किंवा स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणं। अनुशासन हमारे व्यक्तित्व के निर्माण तथा विकास में सहायक होता है, म्हणजे अनुशासन आपल्याला कशासाठी मदत करतं? तर हमारे व्यक्तित्व म्हणजे आपल्या स्वतःसाठी, स्वतःचा जो निर्माण किंवा आपल्याला जे बनायचं आहे, आपल्या आयुष्यात जे आपलं एम ऑब्जेक्ट आहे ते निर्माण करण्यासाठी, विकास म्हणजेच आपल्याला ज्या यशापर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी सहाय्यक म्हणजेच काय आहे? तर मदत होते त्याची। विद्यार्थी जीवन में इसकी आवश्यकता बहुत अधिक होती है, विद्यार्थी म्हणजेच काय? कोण जे स्टुडंट आहे ह्यांच्यासाठी अनुशासन खूप महत्त्वाचं आहे। विद्यार्थियों के अनुशासित जीवन पर ही उनके जीवन की सफलता निर्भर करती है, म्हणजे विद्यार्थी जसे अनुशासन म्हणजे जसे डिसिप्लिन असणार आहेत त्याप्रमाणे त्यांचं जीवन किंवा त्यांचं आयुष्य किंवा भविष्य तयार होतं। त्यामुळे त्यांना सफलता म्हणजेच काय? यश मिळणं, सफलता म्हणजे यश मिळणं त्याच्यावरती निर्भर करतं की तुम्ही कसे अभ्यास करणार आहात किंवा तुम्ही काय करता आहात। तर तुम्ही जसं अभ्यास करणार, जसं स्टडी करणार किंवा ज्या ज्या डिसिप्लिन स्वतःला लावून घेणार त्यानुसार तुम्ही यशाच्या उंचीपर्यंत पोहोचणार। एक विद्यार्थी यदि नियमित रूप से अपनी सभी कार्य करता है, म्हणजे एखादा विद्यार्थी जर नियमित म्हणजे दररोजच्या दररोज आपली स्वतःची कामं खूप चांगल्या पद्धतीने करत असेल, अपना अध्ययन समय सारणी बनाकर रखता है, म्हणजे जसं की टाइम टेबल वगैरे बनवून जो स्वतःचे जीवन जगतो, अपने लक्ष्य को स्पष्ट रूप से अपनी सभी कार्य करता है, म्हणजे त्याला काय बनायचं आहे, त्याचं एम ऑब्जेक्ट काय आहे, जसं की कोणाला इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनायचं, त्याची तयारी जर त्याने आतापासूनच केली तर तो त्याच्या एम ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्या ध्येयापर्यंत तो पोहोचू शकतो। उसकी प्राप्ति के लिए ईमानदारी से प्रयास करता है, म्हणजे तो इमानदारीने त्याच्या ते बनण्यासाठी, जसं की त्याला डॉक्टर बनायचं आहे तर त्याला लहानपणापासूनच अभ्यास केला पाहिजे, म्हणजेच तो प्रामाणिकपणे प्रयास म्हणजेच काय? प्रयत्न ट्राय करतो, तो वह निश्चित रूप से जीवन में सफलता प्राप्त करता है। मग अशी मुलं काय करतात? तर आयुष्यामध्ये सफलता म्हणजेच त्यांचं जे ध्येय आहे ते प्राप्त करतात। अनुशासित जीवन विद्यार्थियों के चरित्र का निर्माण करता है, अनुशासित म्हणजे डिसिप्लिन जी लाईफ आहे त्यांची, ते त्यांचं आयुष्य, चरित्र म्हणजेच काय? त्यांना जे काही बनायचं आहे त्यांचं चरित्र, त्यांचं वागणं निर्माण करतं, म्हणजे त्यांना जिथं पोचायचं आहे त्यांना तिथे पोचवतं। तथा उनके आचरण को शुद्ध बनाता है, आचरण म्हणजे काय? तर त्याचं वागणं, तो कसा वागतो त्याला लगेच कळतं की हां हे डिसिप्लिन आहे तर हे माझ्यासाठी कसं योग्य आहे, तर मी त्यानुसार वागलं पाहिजे, म्हणजे मी माझ्या आयुष्यात जे काही मी ध्येय ठेवलं आहे त्यापर्यंत मी इमानदारीत किंवा तिथवर मी पोहोचू शकतो। उन्हें एक आकर्षण व्यक्तित्व प्रदान करता है, आकर्षण व्यक्तिमत्व म्हणजे काय? की एखादा मुलगा असतो ना, खूप टॅलेंटेड असतो, तर तो का म्हणजे टॅलेंटेड आहे हे आपल्याला कसं कळतं? तर त्याच्या वागण्यावरनं, त्याच्या अभ्यास करण्यावरनं किंवा त्याच्यामध्ये एक अनुशासन असतं की हा मला एवढ्या वेळेस उठायचं आहे, एवढ्या वेळेमध्ये झोपायचं आहे, तर मला कसा अभ्यास केला पाहिजे, तर मी तिथपर्यंत पोहोचू शकतो, जे माझं एम ऑब्जेक्ट आहे, जिथवर मला पोचायचं आहे। सो मला आज डॉक्टर बनायचं आहे तर मी माझ्यासाठी काहीतरी डिसिप्लिन्स म्हणजे अनुशासन लावून घेतले पाहिजे की मी आज एवढा वेळ अभ्यास केला तर मी उद्या पुढे जाऊन मी एक चांगला डॉक्टर बनू शकतो। सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।